गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की आता या नवरात्रीचे दिवस चालू आहेत। या नवरात्रींमध्ये भरपूर उपवास व्रत वैकल्य काही स्त्रिया असतील काही पुरुष असतील ते करत आहेत। काहींना त्याचा फायदा मिळत सुद्धा असेल। म्हणजे प्रत्येकाच्या भावनेनुसार प्रत्येकाच्या भक्तीनुसार जो त्या देवाची भक्ती करतो त्याला फायदा नक्कीच मिळत असतो। समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, तुमच्या देव्हाऱ्यामध्ये तुमच्या मनामध्ये कोणताही परमेश्वर जर तुम्ही सामावलेला असेल ना तर नक्कीच त्याच्यावर भावना असेल, श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा असतो ना, नक्कीच तुम्हाला मिळत असतो। म्हणजे की कोणी सांगितलं या देवाची भक्ती करावी त्या देवाची भक्ती करावी असं होत नाही। तुमचं मन काय सांगतं, तुमचं मन कोणत्या देवाला मानतं, तुमचं मन श्रीकृष्ण स्वारींना मानतं, श्रीरामांना मानतं की वेगळ्या कोणत्या परमेश्वराला मानत असेल। म्हणजे परमेश्वर मात्र एकच आहे, फक्त ही रूपच वेगवेगळी आहेत ना। म्हणून ज्याच्या त्याच्या भावनेनं प्रत्येकजण भक्ती करत असतो। पण आता ह्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि नवरात्रीचे हे व्रतसुद्धा चालू आहे। प्रत्येक मनुष्य बघा जास्त करून 70% लोक आहेत ना या नवरात्रीचे हे व्रत करत असतात। पण ह्या नवरात्रीच्या या व्रतांमध्ये माता दुर्गेची पूजा का करावी, नक्की या माता दुर्गेचं नक्की या माता दुर्गेनं या मनुष्यासाठी काय केलं होतं, कुणाला काय प्रचिती आली होती, या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। याचं शास्त्रीय कारण काय आहे, शास्त्रामध्ये या नवरात्रीचं आणि दुर्गेचं नक्की काय सांगितलेलं आहे ना, या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। एकेवेळी देवर्षी नारदजी ब्रह्माजींकडे गेले आणि देवर्षी नारदजींनी भगवान ब्रह्माजींना म्हणाले, हे सृष्टीचे रचयिता, कृपया तुम्ही मला माता दुर्गेनं त्यांच्या भक्तांवर केलेला कृपेचा एखादा आख्यान ऐकावा, एखादी कथा ऐकावा, जेणेकरून सर्व मानवजातीला माहीत होईल की या नवरात्रीमध्ये या नवरात्रीचं व्रत केलं, या नवरात्रीची उपासना केली तर त्याचा मनुष्याला किती फायदा होऊ शकतो। नाहीतर बघा आपण दुसरा करतो म्हणून आपण करावं हे कधीच अशी भक्ती घडत नाही। कारण आपल्याला काहीतरी प्रचिती आल्याशिवाय आपण परत काही करू नये। म्हणजे प्रचिती तुम्ही जर मोकळ्या मनाने शुद्ध भावनेने जर भक्ती केली ना तर नक्कीच प्रचिती येते। आपण इथे 2 माणसं पाहतो, 2 लोक पाहतो, जी नवरात्र आले ना तेव्हाच त्या 9 दिवसासाठी चप्पल घालत नाही, त्या नवरात्रीमध्ये या दुर्गामातेची भक्ती करणारी असतात। आणि दुसरा मनुष्य असतो तो रोज उपासना करत असतो। या नवरात्रीमध्ये या नवरात्री त्याच्यासाठी महत्त्वाच्या नसतात, तर 365 दिवस असतो ना तो नामस्मरण करत असतो। एका परमेश्वराला या हृदयामध्ये साठवून प्रत्येक गोष्ट त्याच्या चिंतनाने करत असतो। म्हणून बघा त्यानंतर भगवान ब्रह्माजींनी देवर्षी नारदजींना सांगितलं, हे नारदजी, तुम्हाला जर आता माता आदिमाया शक्तीविषयी जाणून घ्यायचं आहे ना तर मी तुम्हाला माता दुर्गेनं तिच्या भक्तांवर केलेल्या कृपेचं आख्यान सांगतो। तेव्हा देवर्षी नारदजी तुम्ही ही कथा पूर्ण ऐका। ही कथा ऐकण्यानं समस्त मनुष्याचं मनोरथसुद्धा पूर्ण होईल आणि त्यांना सौभाग्यशाळी राहण्याचा वर सुद्धा मिळतो।
म्हणजे आता देवर्षी नारदजी म्हणतात, हे प्रभू, तुम्ही ही कथा ऐकावा. मी खऱ्या श्रद्धेनं तुमच्याद्वारे ऐकलेली ही कथा आहे ना, ती मी ऐकेनसुद्धा आणि पूर्ण मानवजातीमध्ये पसरवेल, जेणेकरून त्या प्रत्येक मनुष्याला त्याचा फायदा होईल. देवर्षी नारदजींचं बोलणं ऐकून भगवान ब्रह्मा ही कथा ऐकवायला सुरुवात करतात आणि सांगतात, काही काळापूर्वीची गोष्ट आहे. एका नगरामध्ये माधव नावाचा शिल्पकार राहत होता. बघा, या कथेचं तात्पर्य काय आहे, या निरूपणाचं तात्पर्य काय आहे की ही नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि या नवरात्रीमध्ये माता दुर्गेचं, माता भगवतीचं, या नवचंडीचं आपण व्रत उपवास का करायला हवेत आणि ते केले तर आपल्याला काही फायदा होईल. बघा, हे आपण ह्या निरूपणाचं हे सार आहे. म्हणजेच दुसरा करतो म्हणून करू नये, कारण शुद्ध भावनेने केलेला कोणतंही काम असो तर तो शेवटपर्यंत जात असतो. म्हणून आता आपण पाहूया, त्या काळापूर्वीची गोष्ट आहे. एका नगरामध्ये माधव नावाचा शिल्पकार राहत होता आणि तो त्याच्या हातांनी सुंदर सुंदर मूर्ती बनवायचा आणि नंतर त्या मूर्ती शहरात जाऊन विकायचा. या प्रकारे तो त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. माधवचं लग्न एका अत्यंत सुंदर स्त्रीशी झालं होतं. ती खूप सुंदर होती आणि ही सुंदर दिसण्यासोबतच अत्यंत दयाळू स्वभावाची होती आणि त्याच्या कुटुंबाचं उत्तम पालनपोषणसुद्धा करत होती. असेच दिवस चालू होते. पण एके दिवशी माधव त्याच्या मूर्ती घेऊन शहरात विकायला गेला होता आणि मूर्ती बाजारात विकत असताना अचानक त्याच्या दुकानामध्ये एक माणूस येतो आणि माधवकडून मूर्ती घेतो. पण तो माणूस माधवला त्या मूर्तीचे पैसे देणे विसरतो. त्यानंतर माधव त्या माणसाला आवाज देऊ लागतो, पण तो माणूस त्याच्यापासून खूप लांब पोचलेला होता. त्यामुळं तो माधवचा आवाज ऐकू शकत नव्हता आणि तिथून तो निघून जातो. त्यानंतर माधव त्याच्याकडून मूर्तीची किंमत घेण्यासाठी त्या माणसाच्या मागे मागे धावू लागतो. तेवढ्यात अचानक माधवच्या मागून येणारी एक बैलगाडी त्याच्या अंगावरून चढते, ज्यामुळं त्याला खूप दुखापतसुद्धा होते. माधवचे प्राण वाचतात, पण त्या अपघातामध्ये माधवचा उजवा हात कापावा लागतो, कारण त्याचा उजवा हात पूर्णपणे निकामी झालेला होता आणि जर कापला नसताना तर शरीराला आणखी इजासुद्धा झाली असती. माधव एक शिल्पकार होता ना आणि तो त्याच्या हातांनी मूर्ती बनवत होता. त्यानंतर त्या मूर्ती शहरात नेऊन विकायचा आणि ज्यामुळं त्याच्या कुटुंबाचं पालनपोषणसुद्धा होत होतं. पण त्या अपघातामध्ये माधवचा उजवा हात कापल्यामुळं त्याचं जीवन अत्यंत कष्टमय झालं होतं आणि या गोष्टीमुळं माधवची पत्नी देखील खूप दुःखी राहू लागली होती. माधव आणि त्याची पत्नी दररोज देवी दुर्गेची पूजा अर्चना करत असत. त्या दिवशी दोघेही देवी दुर्गेची पूजा करत होते. तेव्हा माधवची पत्नी देवीला म्हणते, हे देवी दुर्गा, आमच्यासोबत असं का झालं असावं? आम्ही असं कोणतं पाप केलं होतं का, ज्याची तुम्ही आम्हाला इतकी मोठी शिक्षा दिली आहे? आता आमचं घर कसं चालेल? आता आम्हाला घर चालवण्यासाठी कर्ज घ्यावं लागत आहे, तरीही आमचं घर नीट चालत नाही. हे देवी, ते कर्ज आम्ही कसं फेडू? हा विचार करून ती रात्रंदिवस खूप चिंतेमध्ये राहत होती. आणि आजपासून काही दिवसानंतरच नवरात्रीसुद्धा येत आहे. हे सगळं कसं होईल? ती मनामध्ये विचारांमध्ये गुंतून गेली. पत्नीच्या या गोष्टी ऐकून माधव त्याच्या पत्नीला म्हणतो, तू जास्त चिंता करू नकोस, कुठला ना कुठला मार्ग आहे ना, तो नक्कीच मिळेल. माझा उजवा हात कापला आहे तर काय झालं? देवानं माणसाला 2 हात यासाठीच दिले आहेत की जेव्हा माणसाच्या एका हाताला काही झालं ना तर तो दुसऱ्या हाताने काम करू शकेल. म्हणून मी माझ्या एका हातानेच मूर्ती बनवेल, नंतर त्या मूर्ती शहरात नेऊन विकेल. त्यानंतर माधवची पत्नी त्या पतीला म्हणते, हे स्वामी, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्हाला माहीत आहे का, आता तुमचा उजवा हात नाही उरला, मग तुम्ही डाव्या हाताने कशा प्रकारे मूर्ती बनवू शकाल? मग माधव त्याच्या पत्नीला म्हणतो, ते सगळं
देवी माता पाहून घेईल. आणि तसंही नवरात्रीचं महापर्व येणार आहे आणि त्यामुळं खूप लोक माझ्याकडे देवी मातेच्या मूर्ती बनवायला येत असतात. पण जर मी असाच घरी बसून माझा हात कापलं गेल्याचं दुःख करत राहिलो ना तर मी काहीच करू शकणार नाही आणि मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषणसुद्धा करू शकणार नाही. त्यामुळं मला असं निवांत बसून चालणार नाही. मी माझ्या एका हाताने मूर्ती तयार करेल. पत्नीला असं सांगून खूपच आत्मविश्वासानं माधव त्याच्या दुकानामध्ये जातो आणि दुकानात पोचून तो मनात विचार करू लागतो की आजपासून मला पुन्हा माझं काम सुरू करावं लागेल. कारण नवरात्री येण्यास जास्त दिवस शिल्लक उरलेले नाहीत. त्यामुळं मी जर एकही मूर्ती बनवू शकलो नाही तर मला आणि माझ्या पत्नीला उपाशीच राहावं लागेल. पण जर मी कशाही प्रकारे मूर्ती बनवली तर मी विकल्यानंतर थोडंसं धन मिळेलच ना, ज्यामुळं माझ्या कुटुंबाचं पालनपोषणसुद्धा होईल. मनात असं विचार करून माधव मूर्ती बनवायला लागतो. पण त्याचा उजवा हात नसल्यानं त्याला मूर्ती बनवण्यामध्ये खूप त्रास होऊ लागला होता. कारण एका हाताने मूर्ती बनवणं खूप कठीण काम होतं. माधव मूर्ती पुन्हा पुन्हा बनवतो परंतु ती मूर्ती पुन्हा पुन्हा खराब होत होती. ती मूर्ती चांगली बनू शकत नव्हती. माधव दररोज त्याच्या दुकानात पोचून त्याच्या एका हाताने मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करत राहतो. हळूहळू त्याच्या मूर्ती बनवू लागतात. पण एका हाताने या मूर्ती बनवल्यामुळं त्याला थोडा वेळ लागायचा. त्या मूर्ती बनवल्यानंतर माधव पुन्हा घरी परत येतो. तेव्हा त्याची पत्नी विचारते, हे काय झालं? देवी मातेच्या मूर्ती अजून तयार झाल्या नाहीत का? पत्नीचं बोलणं ऐकून माधव त्याच्या पत्नीला म्हणतो, मी प्रयत्न तर खूपच करत आहे पण मूर्ती अजून पूर्ण बनू शकल्या नाहीत. तेव्हा माधवची पत्नी त्याला म्हणते, तुम्ही बघा आज संध्याकाळपर्यंत वेळ आहे. जर मूर्ती बनल्या तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला खूप उशीर होईल. कारण सर्व लोकांनी नवरात्रीसाठी मूर्ती खरेदी केल्या असतील. मग माधव पत्नीला म्हणतो, बघूया भाग्यवान, देवी माता आपल्या सोबत आहेतच ना. नंतर माधव त्याच्या मनात एक आशा घेऊन त्याच्या दुकानाकडे निघून जातो आणि देवी मातेची अपूर्ण मूर्ती पूर्ण करण्यास लागतो. माधवला मूर्ती बनवताना सकाळपासून संध्याकाळ होते आणि त्याची मूर्तीही आता तयार झालेली असते. तेव्हा माधव त्याच्या मनात एक विचार म्हणतो, हे देवी माता, आता मूर्ती बनवून तयार झाली आहे. आता मी मूर्ती बाजारात घेऊन विकतो आणि ज्यामुळं मला काही धन मिळेल ना, ज्यामुळं माझ्या घराची थोडीफार स्थिती सुधारेल. माधव त्याच्या मनात हे विचार करतच होता की तेवढ्यात अचानक त्याच्या दुकानात एक छोटीशी मुलगी येते आणि ती छोटी मुलगी माधवला म्हणते, ऐका, तुम्ही मला एक देवी मातेची मूर्ती देऊ शकाल का? कारण माझी इच्छा आहे की नवरात्रीत देवी मातेची स्थापना करावी. त्यामुळं जर तुम्ही मला एक देवी मातेची मूर्ती दिलीत तर तुमचं माझ्यावर मोठं उपकार होतील. त्या छोट्या मुलीचं बोलणं ऐकून माधव त्या छोट्या मुलीला म्हणतो, हे कन्या, ही मूर्ती विक्रीसाठी आहे. त्यामुळं मी तुम्हाला ही मूर्ती अशीच देऊ शकत नाही. तेव्हा ती छोटी मुलगी माधवला म्हणते, मी तुमच्याकडे विनंती करते की कृपया मला ही मूर्ती द्या आणि माझ्याकडे धनसुद्धा नाही, पण मला यावेळी मातेची स्थापना करायची आहे. ज्यामुळं तुम्ही जर मला मूर्ती दिलीत ना तर मी देवी मातेला सांगेल की त्यांनी तुमचे सर्व त्रास दूर करून तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात. त्या छोट्या मुलीच्या बोलण्यावर माधव त्याच्या मनामध्ये विचार करू लागतो की ही छोटी मुलगी मोठ्या आशेने माझ्याकडे आली आहे. त्यामुळं मी तिला रिकामी कशी पाठवू शकतो बरं? पण जर मी ही मूर्ती या मुलीला मोफत दिली तर माझ्या घराचं कसं होणार बरं? माझी मोठी पंचायत होईल. तरी पण मी या मुलीला निराशसुद्धा करू शकत नाही, कारण तीही देवी मातेचं एक रूपच आहे ना. त्यामुळं माझ्या समस्यांवर देवी माता बघेल. मी या मुलीला ही मूर्ती देऊन टाकतो. मनात हे विचार करून माधव त्या छोट्या मुलीला म्हणतो, हे कन्या, ही मूर्ती घे. मी विक्रीसाठी दुसरी मूर्ती बनवील.
मग माधव त्या छोट्या मुलीला ती मूर्ती देतो. माधव जसे त्या छोट्या मुलीला त्याच्या देवी मातेची मूर्ती ठेवतो, तसे लगेच छोटी मुलगी तिचं रूप बदलते आणि साक्षात देवी मातेच्या रूपामध्ये येते. माधव साक्षात देवी मातेला त्याच्या समोर पाहून मोठ्या आश्चर्यात पडतो. मग तो तात्काळ देवीच्या चरणांवर पडतो आणि माता दुर्गेला सांगतो, हे माता, आज तुमच्या दर्शनामुळं माझं संपूर्ण जीवन धन्य झालं आहे. तुम्ही या तुच्छ माणसाला दर्शन देऊन माझे जीवन धन्य केलं आहे. तेव्हा माता दुर्गा माधवला म्हणते, उठ बसता, मी तुझ्या भक्तीनं सत्यतेनं तुझ्यावर खूप प्रसन्न झाली आहे. तू तुझ्या कठीण काळात सुद्धा माझं नाव जपलं ना. तू तुझा कोणताही फायदा न पाहता एका मुलीला निस्वार्थ भावनेने मदत केलीस, ज्यामुळं खूप प्रसन्न आहे. हे पुत्र, मी तुला एक वरदान देते की तू ज्या कुठल्या मातीला तुझ्या हाताने स्पर्श करशील ना, ती माती एक जादुई माती बनून जाईल आणि तू तुझ्या मनात जो काही आकार बनवशील ती माती आपोआप त्या आकाराची बनून जाईल, ज्यामुळं तुला तुझ्या एका हाताने मूर्ती बनवण्याची आवश्यकता भासणार नाही. माता दुर्गा यांच्या या बोलण्यावर माधव माता दुर्गेला म्हणतो, धन्यवाद माते, तुम्ही माझ्यावर मोठे उपकार केलेले आहेत. माता दुर्गा माधवला म्हणते, हे पुत्र, पण तू या शक्तीवर कधीही गर्व करू नको आणि जर तुला कोणताही गरजू व्यक्ती दिसला तर त्याची तो नक्कीच मदत कर. माधवने हे सांगून देवी माता तिथून अंतर्ध्यानात जाते आणि या वरदानामुळं माधवला असं वाटायला लागतं की त्याला त्याच्या दोन्ही हातांची पुनर्प्राप्ती झाली आहे. मग माधव प्रतिदिन त्यांच्या हातांनी मातीला स्पर्श करू लागतो आणि त्या जादुई मातीला त्याच्या मनानुसार आकार देऊ लागतो, ज्यामुळं आता त्याला मूर्ती बनवण्यात कोणतीही अडचण येत नव्हती. आणि अशा प्रकारे तो प्रतिदिन अनेक मूर्त्या त्याच्या मनानुसार बनवू लागला होता. तो त्या मूर्त्या बाजारात विकतो आणि त्याच्या बनवलेल्या मूर्त्या खूपच सुंदर होत्या, खूप आकर्षकसुद्धा दिसत होत्या. माधवच्या मूर्त्या इतक्या आकर्षक आणि सुंदर होत्या ना की त्याच्या मूर्त्या खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. माधवच्या मूर्त्या खरेदी करण्यासाठी दूरदूरच्या नगरातून लोकसुद्धा येतात आणि त्याच्या मूर्त्या खरेदी करून घेऊन जातात. अशा प्रकारे दिवस जात होते. मग पाहता पाहता देवी मातेच्या वरदानामुळं माधवचे दिवस सुधारतात, त्याचे सर्व कर्जही संपतात आणि आता माधवची पत्नीही आनंदित राहू लागते. आता माधवला कोणत्याही गोष्टीची कमी जाणवत नव्हती, कारण आता त्याच्याकडे जे काही हवं होतं ना ते सर्व काही होतं. माधव दिवसेंदिवस त्याच्या मनाने विचार करून जादुई मातीच्या मूर्त्या बनवत होता. त्यानंतर त्या मूर्त्या शहरामध्ये विकत होता. अशा प्रकारे दिवस जात होते आणि माधव हळूहळू धनवान होत होता. एका दिवसाची गोष्ट आहे. माधव त्याच्या दुकानामध्ये मूर्ती बनवत होता, तेव्हा अचानक त्याच्या दुकानात एक व्यक्ती येतो आणि माधवला म्हणतो, माधवजी, तुम्ही माझी एक मदत कराल का? त्या व्यक्तीच्या बोलण्यावर माधव त्याला म्हणतो, होय, नक्कीच सांगा, मी तुमची कशी मदत करू शकतो बरं? मग तो व्यक्ती माधवला म्हणतो, मी लोकांपासून तुमच्या बाबतीत ऐकलं आहे की तुमच्याकडे एक चमत्कारी शक्ती आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनात जो काही विचार करताना त्याची मूर्ती आपोआप बनते. माधव त्या व्यक्तीला म्हणतो, होय, ते तर आहेच, तुम्ही सत्य बोलत आहात. तेव्हा तो व्यक्ती माधवला म्हणतो, तुम्ही मला ती चमत्कारी शक्ती देऊ शकता का? बघा, नकार देऊ नका, कारण माझ्या आईचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे आणि माझ्या आईवर खूप प्रेम होतं. पण माझ्याकडे माझ्या आईचं कोणतंही चित्र नाही, फक्त माझ्या मनात ती आहे. म्हणून जर तुम्ही मला ती शक्ती दिलीत ना तर मी माझ्या मनाने विचार करून माझ्या आईची एक मूर्ती बनवू शकतो, जी मी सदैव माझ्याजवळ ठेवेन. पण बघा, नकार देऊ नका, माझ्याकडे फक्त हा एकच पर्याय आहे.
त्या व्यक्तीच्या बोलण्यावर माधव त्याच्या मनात विचार करू लागतो की मला माझ्या शक्ती या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून द्यायला पाहिजेत का? पण ही शक्ती माझी नाही, ही शक्ती तर देवी मातेनं मला दिली होती. आणि देवी मातेनं हेही सांगितलेलं होतं की गरजू व्यक्तीला गरज लागली ना तर शक्तींनी त्यांची मदत कर. त्यामुळे मला ही शक्ती त्याला द्यावी लागेल, ज्यामुळं त्याची मनोकामनासुद्धा पूर्ण होईल. मनात हे विचार करून माधव त्या व्यक्तीला म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला त्या शक्तीचं ज्ञान देतो. माधव जसे हे म्हणतो तसेच लगेच तो अनोळखी व्यक्ती देवी मातेच्या रूपामध्ये साक्षामध्ये प्रकट होतो. तो व्यक्ती म्हणजे साक्षात देवी मातेचं रूप होतं, जी माधवची परीक्षा घेण्यासाठी आली होती. देवी मातेला पाहून माधव त्यांच्या चरणांवर पडतो. मग माता दुर्गा माधवला म्हणते, उठ बसत. माधवला काही वेळ झाल्यानंतर काहीच समजत नाही. माधव दुर्गा मातेला म्हणतो, हे माते, हा काय खेळ होता? देवी माता माधवला म्हणते, हे पुत्र, मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आले होते की तू माझ्या सांगितलेल्या गोष्टी विसरलास तर नाही ना, आणि या शक्तींवर स्वतःचा अधिकार निर्माण केला नाहीस. पण तू मला तुझ्या सत्यतेनं प्रामाणिकतेनं पुन्हा प्रसन्न केलं आहेस. त्यामुळं हे पुत्र, मी तुला वरदान देते की तुझ्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील, ज्यामुळं तू कधीही गरीब राहणार नाहीस. माधवला हे सांगून माता दुर्गा तिथून अंतर्ध्यानामध्ये जाते. मग माधव त्याच्या पत्नीबरोबर सुखाने जीवन जगू लागतो. बघा, या कथेचं सार आहे ना, तुम्हाला कळालं असेल ना, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे. आता भगवान ब्रह्मा म्हणतात, हे देवर्षी नारद मुनी, ही होती आदिशक्ती देवी माता दुर्गाची कथा. आता भगवान ब्रह्माजीची ही गोष्ट ऐकून देवर्षी नारदजी म्हणतात, हे प्रभू, तुम्ही मला या सांगितलेल्या कथेसाठी मनापासून धन्यवाद. मी तुमच्याकडून ऐकलेल्या या कथेचा प्रचार आहे ना, तो चराचरामध्ये संपूर्ण जगामध्ये करेल. कारण या कथेमध्ये मानवतेचं कल्याण दडलेलं आहे. या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याने नेहमी सत्य बोलावं. मनुष्यावर कितीही संकट जरी आली ना, किती जरी दुःखाचं सावट जरी आलं, तरीही दुसऱ्याला त्याने कधीच फसवू नये. आपण जे कार्य करतो ना, ते नेहमी स्वच्छ मनाने करावं, निर्मळ मनाने करावं. तुम्ही शुद्ध भावनेने केलेली परमेश्वराचं चिंतन तुम्हाला कधीच धोका देणार नाही. तुमची अधोगती होण्यापासून नक्की तुम्ही वाचाल. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद होणार. मग तो कोणताही परमेश्वर असो, कोणत्याही परमेश्वराचं रूप असो. पुढे समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही जरी भिंत असेल, भिंतीला जरी तुम्ही परमेश्वर मानला आणि तिच्यावर जर तुम्ही श्रद्धा ठेवून चिंतन जरी केला ना, तरीही तुम्हाला त्या भिंतीमध्ये परमेश्वर दिसेल. म्हणजेच माणसाची भावना असते ना, माणसाची विचार असतात, तेच माणसाला अतिउत्तम आणि सुंदर बनवत असतात. ज्या माणसाचं मन निर्मळ असतं त्याला कोणत्याही गोष्टीचं दुःख होत नाही. पण तोच मनुष्य जर त्या मनामध्ये वाईट विचार ग्रहण करत असेल, वाईट विचारांचं काहूर माजलेलं असेल ना, तर त्याच्या जीवनात कितीही मोठं सुख जरी आलं ना, तरीही तो कधीच सुखी होऊ शकणार नाही. आणि समर्थांनी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक मनुष्याला एवढं सुख देऊन टाकलं आहे ना, कारण हे समर्थ विचार ज्याच्या मनामध्ये बिंबवले जातात ना, तो सुखीच होऊन जातो. जरी त्याच्याकडे धनाची प्राप्ती कमी असेल तरीसुद्धा तो आनंदामध्ये समाधानीच असतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी असतो. आणि हे समाधान असतं ना, तीच मनुष्याची खरी संपत्ती आहे. म्हणून आता हे नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आता तुम्ही इथं तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की काही लोक असतात की अवगुण करूनसुद्धा या नवरात्रीचे उपवास करत असतात.
मग त्यांना ही दुर्गामाता प्रसन्न होईल का? दुर्गामातेचा आशीर्वाद त्यांना मिळेल का? तर कधीच मिळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, ही दुर्गामाता म्हणजे कोण आहे? ही दुर्गामाता म्हणजे माझी आई आहे. आपली बघा, प्रत्येकाला आई असते. काहींची आई बघा मृत्युमुखी झाली, मृत्यू झाला असेल. काहींची आई हयातसुद्धा असेल. पण ही खरी आई आहे ना, ही सद्गुरूच आई आहे ना. बघा, जरी आपल्या ज्या जन्मदात्या आईचा जरी मृत्यू झाला असला ना, तर ती आईसुद्धा आपल्याला सद्गुरू आईमध्ये दिसते. आणि ही सद्गुरू आई प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमचे कर्म श्रेष्ठ ठेवा. जेव्हा तुमचे कर्म श्रेष्ठ राहतील ना, तुमचे कर्म श्रेष्ठ होतील, तेव्हा तुम्ही तुमचा प्रत्येक उपवास असेल, प्रत्येक व्रत असेच ते फळाला लागेल. म्हणजे प्रत्येक व्रताची तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणत असतो ही अंधश्रद्धा आहे, हे आहे, अनेक गोष्टी करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर व्यवस्थित कर्मानं केलेली कोणतीही गोष्ट असते ना, तिचं प्रत्येक मनुष्याला फळ मिळतच असतं. आणि ते नक्कीच मिळणार. कारण या जगामध्ये एक ऊर्जा आहे ना, ही भगवंताची ऊर्जा आहे. जर तुम्ही विश्वासानं जर त्याचं भजन पूजन केलं, नामसंकीर्तन केलं, तर त्याचं नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुमच्या जीवनामध्ये असा आमूलाग्र बदल घडून येईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही मी होतो कोण आणि झालो कोण. म्हणून या जगामध्ये ही नक्कीच शक्ती आहे. ही आता या नवरात्रीमध्ये या दुर्गामातेची शक्ती आहे ना, ती भरपूर जागृत झालेली असते. म्हणून त्या जागृत शक्तीचा प्रत्येकानं फायदा घ्या आणि ते निरंतर वर्षभर तिची उपासना करा. नक्कीच त्याचं फळ आहे ना, ते प्रत्येक मनुष्याला मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.